बोला जय श्रीराम, जय जय श्रीराम. बोला जय श्रीराम. माझ्या मित्रांनो, मैत्रिणींनो, बंधूंनो, भगिनींनो आणि मी विदर्भाचा या युट्यूब चॅनलच्या सर्व प्रेक्षकांनो, तुम्हाला श्रीराम नवमीच्या खूप खूप शुभेच्छा. मी विदर्भाचा या युट्यूब चॅनलचा मालक या नात्याने मी तुम्हाला श्रीराम नवमीच्या कोटी कोटी शुभेच्छा. हा, श्रीरामनवमी निमित्त राखीतल्या रोडग्याचा कार्यक्रम ठरवलेला आहे. हा, तर राखीतल्या रोडगे विदर्भामध्ये खूप प्रचलित आहे. हो, ते सगळे आवडतात. राखीतले रोडगे, वांग्याचं भाजी, वरण, डालडा. हो, सगळं आहे. काही टेन्शनचं काम नाही. तर मग असं करा, तुम्ही या सगळे महाप्रसाद घ्यायला. हो, राखीतल्या रोडगेचा कार्यक्रम आहे तो. बरं बरं, या मग. फार भाऊ हे असे मुंडे विधावं लागतात. हो, हे फक्त आमच्याकडच्या लोकांना जमते बरं हे. तुम्ही एवढा साधा सोपा खेळ समजू नका हे. हो, हे आमच्या विदर्भातल्या लोकांना फेवरेट आयटम आहे. राखीतले रोडगे. हो, एकदम खतरनाक लागतात. तुम्ही या एखाद्या वक्ती आमच्या विदर्भात. हो, आणि कोणाला म्हणा आपल्या राखीतले रोडगे खायचे आहेत. हो, पण त्याला कसं आहे, कुठाने काम आहेत ते, पण बनतात एक नंबर. पाय किती खतरनाक बनवून राहिले लोक उंडे. हो, मग आता हे उंडे बनवून झाले की मग तुम्हाला पुढे दाखवतो ते काय करावं लागते तर. हो, मग असा आपला गड्डा खांदायचा असा लंबासा. हो, मग ते हे करायचं, गवऱ्या गिवऱ्या टाकायच्या, ते गवऱ्या पेटवायच्या. मग हे उकडून काढायचे, आणि उकडून झाले सोकू द्यायचे. सोकणं झाले की मग ते त्याच्यावर टाकायचे. खूप लंबी प्रोसेस आहे, पण लागतात एक नंबर खतरनाक बरं. हो, तुम्हाला पहिले सांगतो. हो, तुम्ही एखाद्या ते आले खाऊन पाहिजा, तुम्हाला म्हटलं या. बरं, दाखवतो तुम्हाला पुढे. चला मग आता हे पाहून घ्या पहिलं काय आहे तर, कसे भिजतात ते उंडे तर. ते असेच उंडे भिजावं लागतात. साधं मिळ ते. हो, उंडा कसा आहे, हा उंडा भिजवताना कसा आहे, जास्त कडकही नाही झाला पाहिजे, जास्त नरमही नाही झाला पाहिजे. त्याला मिडियम घ्यायला लागते. मीठ मीठ घे पहिले टाकून द्यायला लागते, चवदार लागतात. जिरं गिरं, हो, तेल गेल टाकायचं मस्त. म्हणजे कसं नरम लागते मग ते खायला. म्हातारा कुताऱ्या माणसाले खाता येते ते. पण बाकी एक नंबर लागतात पण हे. हो, आपल्याला खूप पट्टा ते बा. राखीतलं रोडगे एक नंबर काम आहे. हे पाहून घ्या, हा असा गड्डा खांदा लागतो तो. हो, असा लंबा लंबा जास्त खोलण्या खांद्याचा. नाही तर मग ते कसं आहे, ते निघत नाही, फसून जातील ते. हो, ते पण घ्या, पोट्टे बी थंडगार झाले बिचारे, गड्डा खाल्ला रे ना माती उडू उडू, आणि मी थंडगार झालो. असा तो घोर आहे. हो, हे असं पद्धतीचं काम करावं लागते. एकट्या बजेटचं काम नाही. हो, याला लय माणसं लागतात. हो, जेवढा माणसाचे तेवढे नपुरच आहे. हो, असा तो घोर आहे. पण खायला मात्र एक नंबर आहे. हो, विशेष नाही याचा. ते असा घोर आहे मग तो. हा, असा गड्डा खांद्याचा, आता त्याच्या गवऱ्या गवऱ्या टाकायच्या. गवऱ्या टाकल्या की मग त्याच्यावर जरा पेटून द्यायचे ते. पेटवल्या की मग त्याला टाकून द्यायचे ते. असा बजेट आहे तो. मेहनत लागते, पण मग कसं आहे भाऊ, कार्यक्रम करणं म्हटलं म्हणजे हळगीने करायला लागत. लोक हळगी करतात, आपण हळगी नाही करत. हळगी काय भाऊ, देवाचा कार्यक्रम असते, करणं असलं तर मनापासून करा. असा तो विषय आहे आपला. चला मग पुढे अजून तुम्हाला दाखवतो काय काय करायला लागते तर. हो, तुम्हाला आजपर्यंत पुरं दाखवतोच ते. आता काही टेन्शन घेऊ नका. राखीतले रोडगे म्हटलं म्हणजे कसं, तुम्हाला बनवता आलं पाहिजे. हो, कुठेही बनवा, कुठेही खा, काही टेन्शन घेऊ नका. हो, फक्त टोले आहेत रे भाऊ, पहिले सांगून राहिलो. मग म्हणता चांगलं नाही. हा, तर लोक तुम्ही एक काम करा, आपल्या चॅनलला लाईक करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. हो, तुम्ही तसेच चालले आता बा. आपला विदर्भा चॅनल आहे, मी विदर्भाचा. हो, आपल्या विदर्भातला आहे ना हे. हो, विदर्भा चॅनल आणि राजा आहे. असं तुम्ही असं लाईक करत नाही, काही नाही. नुसतं व्हिडिओ पाहता चालले आता. हा, सबस्क्राईब करा चॅनल, म्हणजे कसं तुम्हाला व्हिडिओ पाहायला भेटत जातील मग चांगले चांगले. चला मग पुढे दाखवतो तुम्हाला काय काय बजेट आहे तर. हे आहे भाऊ वांगे. मग काय तर काटे वांगे आहे प्युअर. काहीच नाही, हे नुसतं कापायचे, किरण कारण काढून टाकायचे, किरणने टाकायचे, आणि मस्त डायरेक्ट तळून घ्यायचे. हो, धुया घ्यायचे नाही. ते दूध घेत नाही, मला धुवा नाही लागत आहे. धुतले की मग ते काय होतात, उडतात ते झाले तयारले घेतले की. हा, त्याच्यात टाकले की ते उडतात फर्रकने. मग त्यासाठी कसं आहे, हे डायरेक्ट त्याच्यासाठी हे धुवा नाही लागत. असा घोर आहे तो. फक्त तयाच्या वक्ती भाऊ काळजी घेत जा रे. हो, तुम्ही करता ना कुठं ना तर. आमच्याकडे कसं आहे, माणसं कशा आहेत, हे सगळे ट्रेनिंग वाले आहेत, ते जवळ राहतात. आमचे चालूच राहतात कार्यक्रम. हो, आचार्य विचार नाही ते. हे आपल्या गावातले माणसं येतात टकाटक. हो, काही विषय नाही त्याला. त्याला फक्त सांगायला लागते की पाहिजा बरं, हा कार्यक्रम तुमचाच आहे, झालं. अरे वा, काही दारू गिरू काही असं तसं काही नसते. आपले चांगले माणसं आहेत, ते धावणारे. हो, ते आपल्या बजेटामध्ये नाही. कोणाला याले दारू पाजा, त्याला दारू पाजा, ते काही कधीच नाही करत आपण. हो, तसं आपण चांगले माणसं लय सांगतो. हो, आपल्या रिकाम्या माणसाचा आपला संबंधच नाही. पद्धतशीर माणसं सोबतच राहतो आपण. आणि ते आपल्या शब्दाला किंमत देतात रे भाऊ, त्याचे सांगून राहिलो. हा, असा विषय आहे तो. म्हणून कसं आहे, ते सगळ्याशी आपण चांगला राहतो. हो, पण तेव्हा कार्यक्रम असते तर लोक मस्त आहेत आमच्याकडचे, काहीच विषय नाही. करू लागतात बिचारे. हो, लहान लहान पोरायचेच करू लागतात. हो, काही वांधा नाही. आज पाहा किती लोकांना किती मस्त करू लागला कार्यक्रम. एकट्या बजेटचा कार्यक्रम नाही हा. पहिले सांगतो भाऊ, ते आहे. तर त्यावेळी सगळे चांगला राहा लागते. चला मग आता हे कसं आहे, ते तुम्हाला दाखवलं वांग्याची भाजी दाखवली आता. आता ते रोडगे कसे भुसतात ते दाखवतो.
ते रोडगे भुजणं दाखवतो ना तुम्हाला ते बस ते आता रोडगे भुजणं दाखवलं की झालं. बाकी काय समजलं तुम्हाला. आता फक्त एकदा ते रोडगे भुजा कसे बुजतात ते दाखवून देत तुम्हाला. कसं आहे, आज माझं जास्त टाइम नाही, पण दाखवलं तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ बनवून, आहे की नाही. आज मी कार्यक्रमात बिझी आहे ना, पण कसं आहे, म्हटलं यायला दाखवा आपल्या प्रेक्षकायले कसा असते विदर्भामध्ये रोडगेचा कार्यक्रम. हा, चला मग मी दाखवतो तुम्हाला आता रोडगे कसे बुजतात तर. आणि ठीक आहे, मग भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये. हो, आज माझं कसं आहे गड्यावर जास्त टाइम नाही. चला मग पुढे दाखवतो तुम्हाला आता कसं बुजतात तर रोडगे. हे दोस्ताईला म्हटलं हे सगळे लास्टची स्टेप आहे. हो, आता हे रोडगे कसं आहे हे बुजणं चालू आहे, हे पाहून घ्या तुम्ही. हे असे कसं आहे जास्त जाऊ नाही द्यायचे, जास्त कडक नाही पडू द्यायचे. हो, हे कसं आहे याला पलटत राहावं लागते. हे माणसं पाहावर बिचार किती काळजी घेऊन राहिले. मग काय तर हे असे कायदेच काम आहे. याला असं हे चालत नाही, जीव काढणारे माणसं नाही पाहिजे. याला माणसं कसे पाहिजे जोरदार. हो, काम करू लागणारे, असा विषय आहे तो. हे पाहून घ्या किती जोरदार हे बुजून राहिले माणसं. आमच्या इकडे तर भाऊ कसं आहे जीव काढत नाहीत लोक. आणि या कामाला कसं आहे जीव काढणार लोक चालत नाही. पाहून घ्या किती जोरदार बुजून राहिले हे भाऊ. हो, कसं आहे हे माणसं जोरदार आहेत ना. कार्यक्रम जोरदार होईल तर काय नव्हे, असा विषय आहे तो. म्हणून म्हटलं कसं आहे ते हे असा विषय आहे तो. पाहून घ्या तुम्ही आता. हे असे भरपूर बुजा लागतात. पलटी मारत राहा लागत आहे त्याले. पलटी जर मारली नाही तर तो चिटकला त्याले, मग निघत नाही तो. हो, मग काय आहे ते जायला की मग सुद्धा नाही लागत. कडक पडतात मग ते म्हातारे कुतारे माणसाला खाता नाही. असा बजेट आहे तो, बाकी काही नाही. असा विषय आहे मग तो. चला, असं तुम्हाला दाखवला आता व्हिडिओ छोटासा काढून. मित्रांनो, आज माझ्याकडे कसं आहे ते कार्यक्रम असल्या कारणाने एवढा टाइम नाही. हो, तुम्हाला छोटासा व्हिडिओ दाखवला आता मी ना काढून काय काय बजेट आहे. हो, तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते सांगा भाव. हो, कसं आहे हे आपलं विदर्भा चॅनल आहे. त्याचं नाव आहे मी विदर्भाचा. काय नाव आहे, मी विदर्भाचा युट्यूब चॅनल. हो, तसं आपलं इंस्टाला बी आहे आणि फेसबुकला बी आहे. सर्च करावं लागेल तुम्हाला. अजून ते कसं आहे तर मग तुम्ही आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भाऊ. आणि व्हिडिओ लाईक करत जा. असा विषय आहे तो. तुम्ही काही लाईक करत नाही, सबस्क्राईब करत नाही. मग काय मोठाले व्हिडिओ काढा वाटते, खूप टाइम लागते. आले सोपे काम आहे काय. मग काय तर बा असं तो गोर आहे. तुम्ही एक काम करा, आता चॅनलवर नवीन आले असाल हो तर चॅनलला तेवढं सबस्क्राईब करावा. म्हणजे कसं मला बी हरी घेते मग व्हिडिओ व्हिडिओ बनवायला. तर करावा तेवढं काम मग. हो, आपल्या चॅनलला लाईक बी करता, व्हिडिओ लागला तुमच्या मित्राला शेअर बी करता. हो, चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. आज काय एवढा टाइम नाही राजा. हो, या मग जेवायला टाइम मशीन तुमच्या बा. हा, आपले रोडगे आहेत, वांगे भाजी आहे, वरण आहे, डाळ आहे, सगळा बजेट आहे. पहा मग तुम्हाला टाइम मशीन या बा. चला मग ठीक आहे मग. हो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे मग.